नमस्कार मित्रांनो, देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण जाणार आहोत देवगड हायस्कूलमध्ये। मिलिंद सदानंद पवार प्राथमिक शाळा देवगड ह्या मुलांचा आज एक प्रोग्राम ठेवला आहे आणि तो निमित्त म्हणजे आज अमावास्या आहे आणि अमावास्येनिमित्त दीपप्रज्वलन आणि जे लहान मुलाचे औक्षण केलं जातं ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ही अमावास्या का केली जाते अमावास्या ते तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल। आणि चला जाऊया थेट देवगड हायस्कूलच्या गुरुदक्षिण हॉलमध्ये। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनलवर नवीन असा नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्व तुम्हाला पाहता येतील। चला थेट जाऊया देवगड। आज आपल्या प्रशाले आषाढ अमावास्यानिमित्त आपण दीपप्रज्वलन करून आज पूजा सादर केली आहे। तसेच आज उपस्थित असलेले पवार आणि आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक यांचं मी सहर्ष स्वागत करते। आणि आजचा जो कार्यक्रम आहे आणि सर देवाचा गड देवगड हे यूट्यूब चॅनलवर ब्लॉगर त्यांचं पण मी मनपूर्वक स्वागत करते। आणि आजचं प्रक्षेपण आपण यावर बघणार आहोत, या संदर्भात माहिती आपण विश्लेषण इथे पाहणार आहोत। बघायला मदत करतात तसाच हा सूर्य आहे की जो आपलं तेज वाढवतो। माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। दीप प्रवास देण्याचे ड्युटी पणती पणतीचे दिवे पण पणतीच्या हातात असतात।
विविध प्रकारच्या चिमणीचे प्रकार बघा. सवयीचे प्रकार पण मयूर सवयी, मोर असतो त्याच्यात, मोर सवयी, एकत्र दिले, नंदादीप सवयी, मंगल नंदादीप, निरांजन, वाटी निरांजन, कुबेर निरांजन, कुबेर देव, कुबेर वाटोळे, गुरुमती, नंदादीप, अखंड नंदादीप, पद्म नंदादीप, मयूर नंदादीप, साकेल नंदादीप, अष्टज्योती नंदादीप. आता आरती, आरतीमध्ये आपण धूप, त्याच्यामध्ये कापूर पण लावू शकतो, दिवा पण लावू शकतो. मग आरतीचे हा विविध दिव्यांचे आकार खूप सुंदर आहे. धूप दीप आरती, सप्तपंचारती, पंचारती. आता 5 दिवे एकत्र करून पंचारती, शेष आरती, नवपंचारती, सप्तपंचारती, विष्णू पंचारती, लक्ष्मी पंचारती, चक्रदीप पंचारती, कपूर आरती, धूप आरती, कंदिलाचे प्रकार बघा. काचेचा महाल आहे ना, बघा किती प्रकार आहेत कंदिलांचे. याला गॅसबत्ती म्हणायचो आपण. रेल्वेमध्ये सिग्नल दाखवायला काही कंदिलांचा वापर केला जायचा, काही आपण आकाशकंदील म्हणून वापरायचो. आता हे बघा काचेचे बघा किती सुरेख आहे, सुंदर आहेत की नाही. बघा छान छान काचेचे दिवे आहेत, तुम्ही बघितले असतील. आता बॅटरी व विजेवर चालणारे दिवे. आता आपल्याला सगळीकडे बॅटरी आणि विजेवर चालणारे दिवेच दिसतात. हे LED दिवे आहेत, नंतर लॅम्प आहे, बल्ब आहे तुमच्या घरामध्ये, ट्यूबलाईट आहे. बघा हे दिवाळीला वापरणारे हे झुंबर छान छान, हे सगळे काचेचे बॅटरी आणि विजेवर चालणारे दिवे. हे आहेत बाळांनो दगडाचे दिवे. खूप सुरेख असे पूर्वी दगडांचे दिवे असायचे दरवाजाच्या बाहेर किंवा अंगणात लावायला. पावसामध्ये या चिमणीचं संरक्षण व्हायचं आणि आपल्याला उजेड मिळायचा. असे हे छान छान दगडांचे दिवे. असा हा दिव्यांचा प्रवास खूप सुरेख आणि खूप छान. सूर्य, पृथ्वी व चंद्रामुळे होणाऱ्या वेगवेगळ्या घटना मॉडेलच्या मदतीने समजावून घेऊया. त्यासाठी वापरले आहेत वेगवेगळ्या आकाराचे चेंडू आणि खूप सारे गिअर्स. सुरुवात अर्थातच पृथ्वीपासून. सूर्य, पृथ्वी व चंद्राकडे आपण आकाशातून खाली बघत आहोत असे समजूया. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करते, पण घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणजे क्लॉकवाईज नाही, तर उलट दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज. परिभ्रमण करता करता पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते. या अक्षाला पृथ्वीचा आस असेही म्हणतात. पृथ्वीचा आस हा सरळ नसून थोडा तिरका आहे, म्हणजे आस हा दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. तिच्या कक्षाकडे 23.5 अंश. पृथ्वी पण स्वतःभोवती अँटी क्लॉकवाईज फिरते, म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे. स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास पृथ्वीला जवळपास 24 तास लागतात, तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस. यालाच आपण 1 वर्ष असे म्हणतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे ऋतुक्रम सुरू असतात. या वेगवेगळ्या घटना समजून घ्यायच्या तर नुसतेच आकाश काय कामाचे. चला एक वर्तुळ ठेवूया. सूर्यमालेच्या चहूबाजूस असंख्य तारकापुंज आहे. आपल्या पूर्वजांनी यातील काही ठराविक तारे निवडले व त्यांना नावं दिली. यालाच आपण कॉन्स्टलेशन्स म्हणतो. हा छोटा मणी म्हणजे आपला आवडता चंद्र. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत असतो. पृथ्वी
पृथ्वी आणि चंद्र हे दोघेही एकमेकांबरोबर चंद्र पृथ्वीभोवतीची एक प्रदक्षिणा दिवस लागतात. चंद्र हा इतर ताऱ्यांप्रमाणे स्वयंप्रकाशित नाही. चंद्रावर सूर्याचा जो प्रकाश पडतो तो परावर्तित होतो. त्यामुळे चंद्राचा तेवढाच प्रकाशित झालेला भाग आपल्याला दिसतो. चंद्राच्या परिभ्रमणामुळे हा प्रकाशित झालेला भाग वेगवेगळ्या आकारात आपल्याला दिसतो. यालाच आपण चंद्राची कला असे म्हणतो. आता थोडे अमावास्या आणि पौर्णिमेविषयी. सूर्य आणि चंद्र हे जेव्हा पृथ्वीच्या संदर्भात एकमेकांच्या विरुद्ध दिशेला येतात तेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते. त्यामुळे या स्थितीत आपल्याला चंद्राचे बिंब 100% प्रकाशित दिसते. हीच आपली पौर्णिमा. तर या उलट अमावास्येला चंद्राचा प्रकाशित भाग आपल्या विरुद्ध बाजूला असतो तर अंधारलेला भाग आपल्याकडे. अर्थातच तेव्हा चंद्रबिंब पण अंधारलेले असते. या स्थितीत सूर्य आणि पृथ्वी यामध्ये चंद्र असतो. हीच आपली अमावास्या. आषाढ अमावस्या, जिला दिव्यांची अवस किंवा दीप अमावस्या म्हटलं जातं. मित्रांनो, यंदा ही आषाढ अमावस्या आलेली आहे 24 जुलै 2025 रोजी. या आषाढ अमावस्येला दिव्यांची अवस किंवा दीप अमावस्या सुद्धा म्हटलं जातं, कारण या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते. आणि ही पूजा करत असताना घरातल्या लहान मुलांना औक्षण करणं ही महत्त्वाचं ठरतं. आषाढ अमावस्येला घरातल्या लहान मुलांना औक्षण केल्याने त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते, त्यांना आरोग्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची वाईट दृष्ट लहान मुलांना लागत नाही असं म्हटलं जातं. पण हे औक्षण कसं करावं? तर सगळ्यात आधी दीप अमावस्येच्या दिवशी घरातले सगळे लहान मोठे दिवे जे आहेत ते काढून स्वच्छ करावे. आपली छोटी पणती असेल किंवा मग मोठ्या समया असतील असे जे दिवे तुम्ही वर्षभर वापरता किंवा वापरतही असे सगळे दिवे काढून घासून पुसून स्वच्छ करावे. या दिव्यांना आषाढ अमावस्येला आराम द्यायचा असतो, त्यांची पूजा करायची असते. आषाढ अमावस्येच्या दिवशी या प्रकारे दिव्यांची पूजा केल्यानंतर या पूजेमध्ये आता तुम्हाला कोणत्या प्रकारचे दिवे लावायचे? तर कणकीचे दिवे लावायचे. कणिक भिजवताना गुळाच्या पाण्याचा वापर करायचा. ही कणिक भिजवायची आणि गुळाच्या पाण्याचा वापर करून भिजवलेले या कणकीचे दिवे बनवायचे. सगळ्यात आधी गोळा बनवायचा आणि त्या गोळ्याला दिव्याचा आकार द्यायचा. त्यानंतर तुपाच्या वाती घालून तूप घालून हे दिवे प्रज्वलित करायचे आणि याच दिव्यांनी घरातल्या सगळ्या दिव्यांना ओवाळायचं. जी पूजा तुम्ही मांडलेली असेल त्या दिव्यांना ओवाळायचं आणि याच कणकेच्या दिव्यांनी घरातल्या लहान मुलांना औक्षण करायचं. आता हे कणकेचे दिवे किती बनवावे? तर तुम्ही अगदी 5, 7, 9, 11 या पटीमध्ये हे कणकेचे दिवे बनवू शकता. आषाढ अमावस्येला आणखी कुठल्या गोष्टी केल्या जातात? तर पितृदोषाचं निवारण करण्यासाठी पितृदोषाचे उपाय सुद्धा केले जातात. आषाढ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध, तर्पण, पिंडदान या गोष्टी सुद्धा केल्या जातात. गरजूंना दानधर्म केला जातो. गाय, कावळे, मुंग्या इत्यादींना सुद्धा पीठ, साखर, गूळ अशा गोष्टी खाऊ घातल्या जातात. या प्रकारे दानधर्म केल्यामुळे ग्रहदोष दूर होतो. आषाढ अमावस्येला गटारी म्हटलं जातं, पण हा शब्द अतिशय चुकीचा आहे. खरं तर तो शब्द आहे गतहारी अमावस्या. गतहारी या शब्दाची फोड होते गत आणि आहार अशी 2 भागात. गत म्हणजेच त्याग करणं आणि आहार म्हणजे तुम्हाला माहिती. तर श्रावण सुरू होतो आषाढ अमावस्येपासून आणि आपल्या जेवणातल्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यांचा त्याग या श्रावण महिन्यामध्ये केला जातो. म्हणून तिला गतहारी अमावस्या असं म्हणतात. पण काही समाजकंटकांनी मात्र त्याचा उलट अर्थ घेऊन गटारी अमावस्या असं त्याचं नाव करून टाकलं. पण हे अतिशय चुकीचं आहे. त्याचा योग्य अर्थ आहे की श्रावण सुरू होतो आणि श्रावणात बऱ्याचशा गोष्टींचा त्याग केला जातो. मांसाहार वर्ज असतो आणि या सगळ्या गोष्टींचा त्याग करण्याची सुरुवात या आषाढ अमावस्येपासून होते. म्हणून तिला गतहारी अमावस्या म्हणतात. खरं तर आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असते आणि त्यात यंदा गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेलाच आहे. त्यामुळे या दिवसाचा जास्तीत जास्त लाभ तुम्हाला करून घ्यायचा असेल तर या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची उपासना करू शकता. तुमच्या घरातल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी या दिवशी तुम्ही श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक यासारख्या स्तोत्रांचं पठण करू शकता.
पण ते भिजणार. आपण संपूर्ण वर्षामध्ये अनेक पूजा करतो की नाही? नागोबाची करता की नाही? दसऱ्याला कोणाची करता? दसऱ्याला आपण शस्त्रांची पूजा करतो. असे वर्षभर आपण अनेक वस्तूंची अनेक जणांची पूजा करतो. त्याप्रमाणे आज या आषाढीच्या अमावस्येला आपण कशाची पूजा करतो आहोत? दिव्याची पूजा करतो आहोत. तर ह्या पूजेचं सर्व नियोजन या सर्व शिक्षक मंडळींनी केलेलं आहे ते उत्तम आहे. त्याला प्रतिसाद पण तुम्ही फार चांगला दिलेला आहे. प्रत्येक अमावस्येनंतरची जी प्रतिपदा येते ती आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते ना. मग त्या प्रकाशामध्ये आपलं सर्वांचं जीवन चांगलं घडू दे, उज्ज्वल होऊ दे, हीच या क्षणी मी या दिव्यांकडे प्रार्थना करतो आणि आपल्याला सर्वांना पुनश्च शुभेच्छा देऊन रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळा देवगड 24 जुलै रोजी आज आम्ही दीप अमावास्या म्हणजे आषाढ अमावास्या म्हणतात त्याला, तर आज आम्ही दिव्यांचं प्रज्वलन करून दीप अमावास्या प्रशालेमध्ये साजरी केली आहे आणि मुलांना लहान मुलांचं औक्षण करून त्यांना दीर्घायुष्य लाभो याची आम्ही मनोभावे म्हणतात तसं आराधना केली आहे आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी उज्ज्वल त्यांना यश मिळू दे अशीच आम्ही आज सदिच्छा व्यक्त करतो आणि अशा प्रकारे आज आम्ही दीप अमावास्या साजरी केलेली आहे. धन्यवाद. पूजा आहे. आपण ऐकतो नेहमी की गटारी अमावास्या आहे, पण गटारी नव्हे, गतहारी म्हणजे जो आहार आपण घेतो म्हणजे नॉनव्हेज खातो, मांसाहारी आपण जेवण जेवतो, परंतु हा जो पावसाळा आहे या पावसाळ्यामध्ये हवामान जे आहे ते हवामान खूप दमट झालेलं असतं आणि त्यामुळे आपला आहार जो आहे मांसाहार तो आपल्याला पचत नाही. तर तो आपण काय करायचं आहे, सोडून द्यायचा आहे आत्ताच्या या काळामध्ये आणि मग आपण शाकाहारी जेवलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये पालेभाज्या किंवा इतर फळभाज्या ज्या आहेत त्या फळभाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत. हल्लीच आपण रानभाज्यांचं प्रदर्शन देखील केलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही रानभाज्या पाहिल्या आहात, तर त्या रानभाज्या देखील आपण खाल्ल्या पाहिजेत. आपल्या शरीरासाठी त्या अतिशय आवश्यक आहेत. तर हे पावसाळ्यासाठी म्हणून हा जो गतहार आहे तो आपण सोडायचा आहे. आणि आता उद्यापासून श्रावण सुरू होतोय, तर श्रावणामध्ये आपण म्हणतो की नाही की उपवास करायचे असतात, शाकाहारी जेवायचं असतं, मांसाहार करायचा नसतो. तर त्याचं कारण जे आहे ते हेच आहे. वैज्ञानिक कारण जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये काय दिसतंय की आपल्या शरीराला मांसाहार पचत नाही, त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, शाकाहारी जेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण इथे दिवे लावलेले आहेत. तर दिवे म्हणजे काय, तर आपण अमावास्या, तर मगाशी सरांनी सांगितलं की अमावास्या जेव्हा काळोख होतो आणि मग हळूहळू काय होतं, चंद्र हळूहळू मोठा मोठा व्हायला लागतो आणि जेव्हा तो चंद्र मोठा मोठा होतो तेव्हा आपल्याला प्रकाश
दिसायला लागतो. त्याचप्रमाणे आहे की आपण जो अंधार आहे, आपल्या जीवनामध्ये जो अंधार आहे किंवा इतरत्र अज्ञान आहे, तर ते दूर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ज्ञानाचा दिवा लावायचा आहे आणि तो प्रकाशित करायचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला सगळीकडे प्रकाशमय जीवन आपण करायचं आहे. हा जो हेतू आहे, हा हेतू आपण या दिव्यांमार्फत घेतो. आणि म्हणूनच आपण बघा, लाईट गेली की लगेच दिवा लावतो, बॅटरी पेटवतो. का पेटवतो, तर आपल्याला अंधार सगळा दूर करायचा आहे आणि आपल्याला उजेडाकडे जायचं आहे. आणि म्हणूनच ही दीपपूजा आपण या ठिकाणी साजरी केलेली आहे की जो काही अंधार असेल तो दूर करायचा आहे आणि आपण प्रकाशाकडे जायचं आहे. एवढं बोलून मी सर्वांना श्रावणाच्या आणि पुढील भविष्यासाठी सर्वांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, हा दीप पूजाचा व्हिडिओ आणि दीप अमावस्येचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा आला तो नक्की कॉमेंट करून सांगा. चला भेटूया एका अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. चला.